मला हे काय झालेलं आहे, एक तर शेती खातं हे महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचाराने बरबटलेलं आहे. आणि हे मी एकटी म्हणत नाहीये, हे सुरेश धसही म्हणतायत, हे अंजली दमानियाही म्हणतायत, संदीप क्षीरसागरही म्हणतायत आणि अनेक बाप्पा बजरंग आप्पा म्हणतायत. त्याच्यामुळे हे सगळं तुमच्या डोळ्यासमोरच झालेलं आहे. तुम्ही स्वतः बीडला अनेक दिवस राहून आलेला आहे. त्याच्यामुळे शेती खात्यामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये किती भ्रष्टाचार झालेला आहे हे उभ्या महाराष्ट्राने नाही देशाने पाहिलेलं आहे. आणि हाच मुद्दा घेऊन मी शिवराज सिंग चव्हाण साहेबांची सेशनमध्ये बोलले तेव्हा त्यांनी फ्लोअर ऑफ द हाऊसवर शब्द दिलेला आहे की मी या सगळ्याची इन्क्वायरी लावी. त्याच्यानंतर मागच्याच आठवड्यात माझी शिवराज सिंग चव्हाण साहेबांची भेट झाली. मी त्याला त्याची आठवणी करून दिली. ते म्हणले मी कामही बघतोय पण थोडंसं माझ्या त्यांच्या घरात लग्न आहे, त्यांच्या दोन्ही मुलांची लग्न आहे, त्याचा कार्यक्रम 18 तारखेला आहे. त्याच्यानंतर मध्ये आणि माझी भेट अर्थातच पुन्हा त्यांची वेळ मागून महाराष्ट्राच्या शेतीवर त्यांनी जातीने लक्ष घालला पाहिजे हा अर्थातच माझा आग्रह मागेही होता, आजही आणि उद्याही राहील. आणि त्याचबरोबर मिनिस्टर माननीय अमित शाह आणि ते होम मिनिस्टर पण आहेत. त्याच्यामुळे एक तर मला त्यांची मागेही मी भेट घेतली होती बीडच्या संदर्भात. त्याच्यामुळे त्यांनी जी ऍक्शन घेतली त्याचे आभारी मला अमित शहांना जागायला मी वेळ मागितलेली आहे. मागच्या आठवड्यात ते सेशनला आले नव्हते. मी त्यांची अपॉइंटमेंट मागितली अमित शहांची 2 गोष्टींसाठी की बीडमध्ये आधीपेक्षा परिस्थिती थोडीशी सुधारली आहे का? हो, त्यांच्या इंटरव्हेन्शनमध्ये सुधारली आहे, त्याच्याबद्दल आभार मान्य. आणि पुढे संतोष भाऊला आणि महादेव मुंडेंना आणि पुढे ज्या घटना घडत आहेत त्याच्यात त्यांनीही थोडंसं लक्ष घालून महाराष्ट्राच्या सरकारला दिशा द्यावी. कारण अजून जेवढा वेगाने आम्हाला अपेक्षित आहे सुधारणा होणं तसं होत नाहीये, हेही मी त्यांच्याशी बोलणार आहे. आणि हा एक बीडची आणि व्यवस्थेची बाजू घेऊन दुसरी बाजू कोऑपरेटिव्ह त्यांच्याकडे डिपार्टमेंट असल्यामुळे ह्या कोऑपरेटिव्ह सेक्टरचं आणि साखर धंद्याचं तीही सगळे प्रश्न जे काल ज्याच्यावर आम्ही तर मी पियुष गोयलांची पण भेट घेणार आहे ह्याच विषयासाठी. आणि अर्थातच ऍग्रिकल्चर मिनिस्टर शेती मंत्र्यांचीही भेट घ्यावी लागणार आहे. कारण का या तिघांच्या म्हणजे कोऑपरेटिव्ह मिनिस्टर, ऍग्रिकल्चर मिनिस्टर आणि कॉमर्स मिनिस्ट्री ह्या तिघांनी बसूनच त्याचा मार्ग काढावा लागतो.